नक्कीच मी मुंबईकरांचं सर्वांचं स्वागत करेन आणि शुभेच्छाही देईन, आभार व्यक्त करेन की आज या 24व्या दिवसामध्ये कुर्ला फेस्टिवल अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने कुठलाही गालबोट न लागता हा फेस्टिवल साजरा झाला. आणि नक्कीच याच्यामध्ये सर्वच जातभेद पक्षभेद सर्व विसरून आज या ठिकाणी सर्वजण एकत्र आले होते. विविध मनोरंजनात्मक समाज प्रबोधनात्मक असे सर्व विषय या ठिकाणी हाताळले गेले. आणि आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा या फेस्टिवलला समारोप प्रसंगी भेट देऊन आशीर्वादही दिलेला आहे. कुठल्याचे विविध प्रश्न सुद्धा त्यांनी सोडवणार वगैरे हे विषय त्यांनी सांगितलेले आहेत. आणि त्याच्या निश्चितपणानंही चांगला विषय या ठिकाणी नुसतं फेस्टिवलच नाही तर त्यामधून कुर्ल्याचा सुद्धा विकास आणि त्यातून मनोरंजनात्मक आणि समाज प्रबोधन हे सर्वच गोष्टी जुळवतात. नक्कीच सन्माननीय बाळानाईक माजी नगरसेवक यांनी आज या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आणि नक्कीच आम्ही दोघांनी एकत्र बरीच वर्ष कामही केलेलं आहे. आणि त्यामुळे एकत्र येण्याने अजून कुर्ला विभागामध्ये आणि नेवनूर विभागामध्ये निश्चितच चांगली बांधणी पक्षाला लाभदायक ठरेल आणि निश्चितच त्यांच्या अनुभवाचा फायदा सुद्धा पक्षाला होईल. आणि नक्की भविष्यामध्ये सुद्धा अधिकाधिक शिवसैनिक म्हणा किंवा अधिकाधिक जे काही आपल्याला कामं करायची आहेत त्या दृष्टीने त्यांचा सुद्धा आपल्याला फायदा होईल. हो, आमचे कुर्ला विधानसभेचे आमदार सन्माननीय मंगेश कुडाळकर साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे शिवसेनेचे सर्व महिला पुरुष शिवसेना पदाधिकारी, माननीय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सलग 24 दिवसाचा हा रेकॉर्ड ब्रेक कुर्ला फेस्टिवल या ठिकाणी साजरा होतोय. आजचा शेवटचा दिवस आहे आणि लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती याचा आनंद घेतलाय. आपण पाहताय वेगवेगळे कार्यक्रम, मग ते नाटक असेल, दशावतार असेल, ऑर्केस्ट्रा असेल, वेगवेगळे गेम्स हे इथे साजरे झालेले आहेत. त्यामुळे मी मनापासून आमदार मंगेश कुडाळकर साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. 100% मेहनत घ्यावी लागते. कोणताही कार्यक्रम असला की त्याच्यासाठी मेहनती लागते आणि सलग 24 दिवस कार्यक्रम घ्यायचा म्हणजे त्याचं नियोजन, त्याच्यासाठी प्रचंड मेहनत लागते. आणि आमच्या कुडाळकर साहेबांचा स्वभाव शांत आणि अतिशय प्रेमळ आहे. त्यामुळे ते प्रेमाने आणि शांततेने सर्व आपल्या सहकार्यांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम दरवर्षी, आज मला वाटतं 4थं वर्ष आहे, या 4 वर्ष सलग हा कार्यक्रम करतात. आज शिवसेनेच्या पक्षामध्ये आमचे बाळानाईक आहेत माजी नगरसेवक, त्यांच्या बरोबर त्यांच्या सहकार्याने देखील आज प्रवेश केलेला आहे. मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मंगेश कुडाळकर साहेबांना मी खूप वर्षापासून भारतीय विद्यार्थी सेनेत होतो तेव्हापासून ओळखतो. ते 100% समाजकारण करतात, राजकारण करत नाहीत. त्यामुळे एक सामान्य घरातला कार्यकर्ता बाळासाहेबांचा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मला वाटतं तिसरी टर्म आहे त्यांच्या आमदारकीची, बरोबर ना? तिसरी टर्म या मुंबई शहरात निवडून येणं हे सोपं नसते. त्यामुळे इथल्या जनतेनं त्यांच्यावरती कायम विश्वास आणि प्रेम केलेलं आहे. नक्कीच आज गेले 24 दिवस चालणारा हा आपला कुर्ला फेस्टिवल 2026 आणि आजचा दिवस म्हणजे समारोपाचा दिवस आणि शिवसेना मुख्य नेते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थिती देऊन आज या समारोपाचा कार्यक्रम खरोखरच म्हणजे त्याला एक मोठं हे दिला. आणि त्याचप्रमाणे आज आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे. आमचे जुने सहकारी, आमचे मार्गदर्शक, माझे वरिष्ठ बाळा नाईक, कमलाकर नाईक, ज्यांना प्रशासनाचा अगदी दांडगा अनुभव आहे, त्यांनी इकडे प्रवेश केलेला आहे. बरेच दिवस त्यांचा चाललेला प्रवेश करायचा, आम्ही त्यांना म्हणत होतो भाई या आमच्याकडे, पण आज तो दिवस आला. आणि आजच्या दिवशी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आणि आपले कार्यसम्राट आमदार मंगेशभाई कुडाळकर यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बाळाबाईंचा आमच्याकडे प्रवेश झालेला आहे. आजचा दिवस खरोखरच आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. नाही, खरोखरच ऍक्च्युली शिवसैनिक म्हणजेच हे जे तुम्ही म्हणताय ते. आणि ह्यावेळी मला वाटतं हा 4थं वर्ष आहे. यंदाचा हा जो फेस्टिवल आहे 4थं वर्ष आहे. गेले 3 वर्ष पण आपण हा फेस्टिवल केला आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, मंत्र्यांनी जेव्हा मी आमंत्रण वगैरे द्यायला जातो आणि सांगतो की बाबा तुमचा कार्यक्रम किती दिवस आहे, तर साहेब आमचा कार्यक्रम 24 दिवस आहे. मला वाटतं गेल्या वर्षी तो ह्याच्याही अधिक होता. साहेब आमचा 28 दिवस आहे. तर म्हणजे आश्चर्यचकित होतात की एवढे दिवस तुम्ही मॅनेज कसं करता. पण खरोखरच सर्वांच्या साथीने याच्यामध्ये जेवढे माझे सहकारी आहेत, जेवढे माझे पदाधिकारी आहेत, या सर्वांच्या साथीने आणि नागरिकांचा पण चांगला प्रतिसाद आणि चांगला सहयोग असते. आणि इकडचे स्थानिक प्रशासन, पोलीस झालं किंवा आपले याचा एसटी महामंडळाचे अधिकारी झाले,
या सर्वांच्याच साथीने हा यशस्वी कार्यक्रम हा सलग 4थ्या वर्षी आणि चांगला जोमाने झालेला आहे आणि यशस्वी झालेला आहे. नाही, नक्कीच मीडियाचा पण मी खूप म्हणजे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर मीडिया आमची सातत्याने आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतर प्रशासन आणि बाकी साथ असते, पण मीडिया ही सदैव आमच्या बरोबर असते. आमचे मुख्य नेते त्यांच्यासोबत असू द्या किंवा इतर कुठल्या आमच्या पक्षाचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये मीडिया देखील आमच्याकडे असते आणि त्यांचा नक्कीच आम्हाला खूप खूप सहयोग आहे. त्यामुळे मी मनापासून कुर्ला विधानसभेच्या वतीने या विभागाचा विभाग प्रमुख म्हणून मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. आज पक्षप्रवेश झाल्यानंतर खूप आनंद वाटतं आणि खऱ्या अर्थाने एकनाथ अनाथांचे आहेत तसं एक उपकार पण त्यांचा माझ्यावर आहे की माझे वडील जेव्हा नगरसेवक असताना ॲडमिट झाले होते आणि तिथे ठाणा ज्युपिटरमध्ये मृत्यू झाले होते, त्यावेळी सकाळी 6 वाजता येणारे एकनाथजी शिंदे होते आणि त्यांनी येऊन आम्हाला बॉडी माझ्या ताब्यात दिली. तू काही करायचं नाही, त्याच्या वरचे पैसेही त्यांनी भरपूर होतं बिल ते माफ केलं होतं आणि त्याच्यानंतर मला पहिला असा व्यक्ती असेल की दुसऱ्या दिवशी डेथ सर्टिफिकेट घरी पाठवून दिली होती वडिलांची. तुम्ही यायची गरज नाही, तुमच्याकडे सगळे पेपर्स आणि सगळे पाठवले जातील. अशा पद्धतीचे असलेले कार्य करणारे एकनाथजी शिंदे यांच्यावर आज काम करायला खूप मला परत आनंद वाटेल.